जय भीम. सर्व कर्जत तालुक्यातील बौद्ध बांधवांना आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम. आज आम्ही या ठिकाणी कर्जत तालुक्यातील सर्व बौद्ध समाजामधील सर्व बौद्ध क्रिकेट खेळाडू यांना सोबत घेऊन बौद्ध समाज प्रीमियर लीग अर्थात बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. ही स्पर्धा जानेवारी महिन्यामधील 30 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. या स्पर्धेचं स्वरूप, या स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील जेवढे आपले बौद्ध बांधव खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटचा हा खेळ खेळायचा आहे, त्यांना सर्वत्र एकत्रित घेऊन आम्ही या स्पर्धा साखळी स्वरूपात अर्थात लीग पद्धतीने खेळवणार आहोत. आज कर्जत तालुक्यातील जे खेळाडू आहेत, ज्यांना इतर संघामधून खेळता येत नाही किंवा संधी भेटत नाही, वेळ भेटत नाही, अशा सर्व खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आम्ही या ठिकाणी देत आहोत. ही स्पर्धेमध्ये संपूर्ण कर्जत तालुक्यातील बौद्ध बांधव, सर्व माझ्या भगिनी आणि त्याचबरोबर सर्व आपले वरिष्ठ मान्यवर, सर्व पक्षीय नेते, सामाजिक शैक्षणिक स्वरूपातील सर्व आपले वरिष्ठ पदाधिकारी यांना या स्पर्धेमध्ये मी आमंत्रित करत आहे. आपण या स्पर्धेमध्ये 30 जानेवारी, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी या तिन्ही दिवस आपण हजेरी लावायची, आपण हजर राहा आणि या स्पर्धेची आपल्याला शोभा वाढवायची आहे. कारण बौद्ध समाजाच्या माध्यमातून आतापर्यंत इतर कुठेही मोठ्या स्पर्धा घडल्या नाहीत आणि प्रथमतः आम्ही सर्व उपस्थित या बौद्ध बांधव खेळाडूंना घेऊन ही स्पर्धा पार पाडत आहोत. या स्पर्धेमध्ये अनेक त्रुटी अडचणी आहेत. आम्हाला काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या आम्ही सर्व एकत्रितपणे बसून त्या सोडत आहोत. या स्पर्धेमध्ये लागणारा आर्थिक खर्च आहे, यासाठी पण आपल्या सर्व बौद्ध समाजातील बांधवांकडे आम्ही निवेदन करतो का तुम्ही आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सहाय्य करा, तुम्ही आम्हाला साथ द्या. या स्पर्धेचे स्वरूप तुम्हाला आमचे रुपयेची गायकवाड जे स्पर्धा पूर्ण नियंत्रित करणार आहेत, ते तुम्हाला स्पर्धेचं पूर्ण नियोजन तुम्हाला सांगतील. सर्वांना सविनय जय भीम. खरं तर संदीप गायकवाड सर यांनी जी संकल्पना आपल्या समोर मांडली, खरं तर आपल्या सर्वांच्या समोर येताना खूप मनाला आनंद होतोय. कारण आज जर आपण कर्जतची संपूर्ण जर लोकसंख्या पाहिली तर आपल्या बौद्ध समाजाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणाची लोकसंख्या असताना आपण जर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर कर्जतमध्ये विशिष्ट समाजाच्या प्रीमियर लीग होत असतात आणि आमच्या प्रत्येकाचं एक प्रामाणिक उद्दिष्ट होतं की आपल्या बौद्ध समाजाची सुद्धा एक प्रीमियर लीग आपण एक निर्माण करूया, एक तयार करूया. आणि ही प्रीमियर लीग खरं तर आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येण्याच्या मागचं एकच आमचं प्रामाणिक उद्दिष्ट आहे की आपल्या कर्जत तालुक्यातील सर्व आपले बौद्ध बांधव आहेत त्यांना एक क्रिकेटच्या माध्यमातून एक खेळाचा चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं. त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर बरेचसे असे खेळाडू आहेत की ते एकमेकांसोबत एक चांगला आदर, एक प्रेम भाव निर्माण करून एकमेकांच्या सोबत सातत्याने ते पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला सहकार्य करतील. एखाद्या खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून आपली चांगली प्रगती करून आपल्या समाजाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करेल, आपल्या गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याही पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आपलं एक सामाजिक, एक तरुण मुलांचा एक चांगला युथ आपण यातून तयार करू शकतो. म्हणजे उद्या समाजावरती येणारी कोणतीही अडचण असेल, धार्मिक क्षेत्रातील असो, राजकीय क्षेत्रातील असो, त्या प्रत्येक अडचणीमध्ये जे सर्व तरुण बांधव जर एकत्र असतील तर आपण पुढे आपल्या समाजाची एक चांगली प्रगती करू शकतो. आणि हे सर्वच संकल्पना आम्ही डोक्यामध्ये ठेवून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये एक आपल्या बौद्ध समाजाची अशी बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी अशी एक स्पर्धा यावर्षी आम्ही घेऊन आलो. खरं तर स्पर्धेचं हे आमचं पहिलंच वर्ष आहे. स्पर्धा एखादी कोणती स्पर्धा आपण नेहमी सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख करत असतो की एक हात नाही, ज्यावेळी अनेक हात एकवटले जातात त्यावेळी तुमच्या हातामधून एक चांगलं कार्य होत असतं आणि यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या अनेक हातांची गरज आहे. मग ते आर्थिक सहकार्य असेल, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं आम्हाला आमचं मनोबल, आमचं पाठराखण करण्याचं काम खरं तर आपल्या कर्जत तालुक्यातील समाजातील प्रत्येक लहान घटक असेल, मोठा घटक असेल, प्रत्येकाला कळत न कळत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत करायची आहे आणि त्यासाठीच आपण ही चांगली संकल्पना खरं तर घेऊन आलो. या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे. आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपलं 60,000 रुपयाचं असेल, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 40,000 असेल, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपलं 20,000 असेल आणि त्यानंतर उर्वरित सुद्धा आम्ही जे काही आपले नंबर आहेत, 4 नंबर असेल, 5 नंबर, 6 नंबर, त्यांच्यासाठी सुद्धा एक आकर्षक काहीतरी अशी चषक असेल किंवा एखाद्या भेटवस्तूच्या माध्यमातून गिफ्टच्या प्रकारामध्ये त्यांना असं काहीतरी आम्ही देणार आहोत, त्यांचं मनोबल वाढवणार आहोत
आणि या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आपण वैयक्तिक पारितोषिक सुद्धा मालिकावीरसाठी आपल्याकडे LED टीव्ही आहे. त्यानंतर आपण चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज यांसाठी आपण सायकलची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल त्यासाठी आपण कूलर, म्हणजे ही स्पर्धा घडवण्याच्या मागचं एकच उद्दिष्ट आहे की या प्राइज कडे तुम्ही न बघता तुम्ही समाजातील एक आपला युथ तयार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. प्रत्येकाने आपलं स्वतःचं, मी म्हणेन की 100% द्या आणि ही प्रीमियर लीग, ही आपली बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी कशी यशस्वी होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. आणि आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.